नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या टी-व्ही 6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्यासाठी शासनाने काही महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हा हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय मिळवायचा असेल तर काही गोष्टी तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आयडी. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आयडी तयार केलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पुढील हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकतं. त्यामुळे अजून वेळ गेलेला नाही, त्यामुळे काही दिवसात फार्मर आयडी तयार करून घ्या. त्याचबरोबर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे एकदा तपासा. बँक खात्याची माहिती अपडेट आहे का तेही नक्की पहा. मित्रांनो, काही शेतकऱ्यांच्या मागील हप्ता ई-केवायसी मुळे अडकलेला होता. पण जर तुम्ही आता ई-केवायसी पूर्ण केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना मागील आणि नवीन असे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे थेट ₹4,000 खात्यात जमा होऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्त्याची तारीख. राज्य सरकारने निधी मंजूर केला असला तरी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे एकाच दिवशी जमा होणार नाहीत. तांत्रिक कारणामुळे टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार पैसे वितरण केले जाणार आहे. सुरुवातीला काही जिल्ह्यांमध्ये 2 जून पासून पैसे जमा होण्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 3 जून, 4 जून आणि 5 जून पर्यंत उर्वरित जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पैसे जमावण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. मित्रांनो, नवीन वेळा सर्व्हरची समस्या किंवा बँक प्रक्रियेमुळे पैसे उशिरा दिसतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका. तुमचं ई-केवायसी, आधार लिंक आणि बँक खाते अपडेट असेल तर हप्ता मिळण्यास अडचण येणार नाही. अशा शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या टी-व्ही 6 मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.